तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर साखर आणि तेल बंद केल्यानंतरचा हा 17वा दिवस आहे. 17व्या दिवशी आम्ही काय काय खाल्लं तेच दाखवतोय. तर आम्ही जसं डाएट करतोय तसा तुम्हीही करावं असं काही नाही. जस्ट तुम्ही बिन तेलाच्या रेसिपी कशा करतात किंवा त्या रेसिपी करून बघितलं तर चालतंय. म्हणजे भरपूर फायदा भेटेल तुम्हाला त्यापासून. जर आवडत असेल बिन तेलाचं खायला किंवा आपलं आरोग्य खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही ट्राय करू शकताय. तुम्हा सर्वांना माहीत असेल की सकाळी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी किंवा कशाचं तर पाणी बनवून प्यायचं असतं. तर इथं मी आवळ्याचं पाणी बनवते. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, आलंसुद्धा टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकते आणि हे मिक्सरमधून फिरवून घेते. तर ह्याचा ज्यूस आज मी सकाळी सकाळी पिणार आहे. तर ह्याच्यापासून भरपूर फायदे होतात आपल्याला. वजन कमी करण्यासाठी पण हे मदत करतं. केसांसाठी, त्वचेसाठी पण हे चांगलं असतं आणि पाचनक्रियासाठी पण आलं चांगलं असतं, तुम्हाला माहीतच असेल. आणि कढीपत्ता याच्यात टाकल्यामुळे हे एकदम गुणकारी पाणी झालं. तर आता हे पाणी मी थोडं थोडं करून पिणार आहे. तर सकाळी असं हे आवळ्याचं पाणी बनवलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी तुम्ही बनवून रोज सकाळी वेगवेगळं पाणी पिऊ शकताय. तर भरपूर अगोदर मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा. तर आत्ता सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी इथं डिटॉक्स वॉटर बनवते. तर त्यासाठी मी पुदिना, लिंबू, काकडी आणि आलं ह्या 4 वस्तू घेतलेत. तर डिटॉक्स वॉटरसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू शकतो. तर त्याचंही मी बरेचसे वेगवेगळ्या प्रकारात पहिलं तुमच्याबरोबर शेअर केलेत. तुम्हाला कसं कोणत्या पद्धतीचं आवडतं आहे किंवा कोणतं तुमच्या शरीरासाठी सूट होतं आहे त्या पद्धतीचं तुम्ही बनवून पिऊ शकता. तर हे पाणी पिल्यामुळे आपली त्वचा चांगली होते, वजन कमी होतं, पाचनच्या समस्या दूर होतात आणि विशेष म्हणजे हे पाणी पिल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर कोणी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर रोज वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी नक्की बनवा आणि पीत राहा दिवसभर. असं वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी म्हणजे हे पाणी दुपारपर्यंत तुम्ही पिऊ शकता. नंतर दुपार झाली का हे काय आपण काकडी वगैरे टाकले ते चावून खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकताय. दुपारनंतर अजून तुम्ही दुसरं फ्रेश काकडी वगैरे घेऊन डबल पाणी बनवू शकताय. तर हे बघा मी आता असंच ठेवते आणि हे पाणी बनवल्यानंतर 2 तासांना आपण पिऊ शकतो. आणि अजून एक फ्रेंड्स तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही 30 दिवसासाठी फक्त हे साखर आणि तेल बंद केलं आहे. तर 30 दिवस आम्ही काय काय खातो आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हीसुद्धा हेच खावं. जस्ट आम्ही खातो आहे म्हणून तुम्हाला दाखवतो आहे. आणि ह्यामुळे जर कुणाला हेल्प भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. सकाळी मी ॲपलचा ज्यूस केला आणि नाश्ता आमचा तसाच झाला. आणि दुपारसाठी मी इथं वरणाची डाळ घेतली आहे म्हणजेच तुरीची डाळ आणि त्यापासून मी वरण पण बनवणार आहे आणि आमटी पण बनवणार आहे. तर इथं आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद मी घेतले आणि हे आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि हिंग पावडरसुद्धा. नेहमी आपण तेलामध्येच हिंग पावडर टाकतो. तर आता आपण तेलाचा वापर कसलाही करत नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकायची आणि 3 शिट्ट्या फक्त देऊन घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा डाळ मऊसूत शिजून तयार आहे. आता 1 चमचा जिरं घेतलेत आणि 1 चमचा मोहरी मी इथं घेते आणि हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा मला माहीतच नव्हतं की बिना तेलाची सुद्धा आपण भाजी बनवू शकतो किंवा बिना तेलाचं सुद्धा एवढं स्वादिष्ट जेवण बनवता येतं. तर आता जसं मी तेल आणि साखर बंद केले तसं एक एक रेसिपी ट्राय करून बघते आणि त्यातून नवीन नवीन रेसिपी निर्माण व्हायला लागलेत. तर इथं बघा व्यवस्थित हे भाजलं गेलं आहे आणि आता खलबत्त्यामध्ये आपण हे कुटून घ्यायचं. मिक्सरमध्ये घ्यायचं नाही, खलबत्त्यामध्ये घेतलं की एक वेगळीच चव येते. शक्य असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून बघा. जी जाडसर अशी पावडर बनवून घेतली, मस्त सुगंध सुटला आहे. आणि आता मी दुसरी एक छोटीशी कढई घेतली, त्याच्यामध्ये कढीपत्ता फक्त टाकला, तेल वगैरे काहीही टाकलेलं नाही. कढीपत्ता भाजला की ह्याची जी डाळ आपण शिजवून घेतली आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची. तर आता मी वरण बनवते. एकदम पौष्टिक, चविष्ट आणि मस्त असं हे वरण बनवून तयार होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना वरण आवडलं. तर याच्यावरून जी आपण जिरं आणि मोहरीची बारीक पावडर बनवून घेतलेली ती याच्यावरून टाकायची, कोथिंबीर टाकायची. मस्त घमघमाट सुटला आहे किचनमध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला जास्त जाडसर वरण आवडत नसेल तर याच्यामध्ये पाणी ॲड करा. तर मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकते कारण आम्ही हे दुपारी खाणार आहे आणि दुपारपर्यंत हे घट्ट होईल. याच्यामध्ये वरून मी हळदसुद्धा टाकले कारण पहिलं हळद टाकलेली ती थोडीशी कमी पडली आहे, त्यामुळे आता अजून टाकली.
आणि बघा मस्तपैकी आपलं हे पौष्टिक चविष्ट असं हे वरण बनून तयार आहे. तर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा असंच तुम्ही सूपसारखं सुद्धा हे खाऊ शकताय. तर मी आज वरण आणि तुरीच्या डाळीची आमटीसुद्धा करणार आहे. तर दोन्ही रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. आता मी भात पण शिजवून घेते. डाळ शिजवलेला जो कुकर होता त्याच्यामध्येच भात मी शिजवून घेते, कारण आदी आणि पतीची दोघंही भात खातात. कढईमध्ये मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता थोडासा हलवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण लाल मिरच्या टाकायच्या आणि जिरं आणि मोहरी जी आपण कुटून घेतलेली होती तीही टाकते. हे चांगलंसं हलवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला मी 2 चमचे टाकते. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाका आणि नंतर हे थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे कच्चा जो वास आहे त्याचा जायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पाणी टाकायचं आणि हे थोडंसं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर थोड्या वेळाने आपण पूर्ण डाळ ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्या मिश्रणाला फक्त उकळी आली की 2-3 सेकंद आपण गॅस सुरू ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करायचा. तुरीची डाळ खाल्ल्यानं खूप फायदे होतात, म्हणजे पौष्टिक आहे ती डाळ, पण सगळ्यांना पचत नाही. बऱ्याच जणांना गॅसचा प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही याच्यामध्ये आलं आवर्जून टाका. पण खरंच मस्त चव आहे. मला वाटलंसुद्धा नाही की एवढी चविष्ट अशी ही आमटी बनेल आणि वरणसुद्धा. तुम्ही नक्की करून बघा. तर दुपारसाठी मी इथं बाजरीची भाकरी बनवते. आपण रोजच बाजरीची, ज्वारीची, मक्याची वेगवेगळी भाकरी खात असेल तर आपलं वजन लगेच वाढत नाही आणि चपातीपेक्षा पौष्टिक आहे हे. म्हणून भाकरी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल आपले पूर्वज वगैरे भाकरीच खायचे. त्यावेळेस चपाती जास्त बनवत नव्हतीच लोक आणि परिस्थितीनुसार चपाती भेटत पण नव्हती आणि भाकरी खाल्ल्यामुळे मजबूत पण ती असायची. तेव्हा सगळा पौष्टिकच आहार होता, जास्त केमिकलचं काही नव्हतंच. पण आता बघा, जुनं ते सोनं म्हणतात ना, तसंच आहे. आता पूर्वीची जी प्रथा होती भाकरी खायची तीच आता रिटर्न आली आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये आता स्पेशली म्हणतात भाकरी करा. ज्वारीची, बाजरीची, कशाची पण भाकरीच लोक आता खायला लागलेत. तर इथं बघा दुपारचं जेवण असं आहे. इथं मी मटकी भाजून घेतली, वरण, वरणाची आमटी, भात आणि बाजरीची भाकरी, काकडी, कांदा, रुचकर अशी पौष्टिक दुपारची थाली तयार आहे. आणि आता आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे. घरातलं सगळं सामान आता भरायचं आहे, त्यामुळे म्हटलं की चला तुम्हालाही दाखवते केरळामध्ये कशा पद्धतीचा भाजीपाला किंवा डाळी वगैरे भेटतात, काय काय भेटतं ते. इथं बघा दुधी भोपळा आहे, वेगवेगळे प्रकार आहेत भाजीपाल्याचं. हे बघा भोपळ्याचं भरपूर प्रकार आहेत आणि इतर रताळ पण भेटतात. आणि विशेष म्हणजे आज आम्हाला वांगीसुद्धा भेटली. मला वाटतं केरळामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फक्त केरळामध्येच भेटतात की काय. भरपूर प्रकार आहेत. बघितलं तर वाटतं की याच्यापासून काय बनवत असेल, पण सगळ्या रेसिपी माहीत आहेत मला, त्यामुळे आम्हाला जे आवश्यक आहे तेच मी घेते. तर हे बघा, हे पण पौष्टिक आहे. याची वेगवेगळी नावंसुद्धा आहेत, नंतर डिटेलमध्ये कधीतरी सांगेल. आता ह्या रेसिपी दाखवताना जस्ट मी दाखवलं. तर सगळं साहित्य आम्ही घेतलं आणि इथं आलो आणि बिना साखरेचा काळ्या द्राक्षाचा ज्यूस आम्ही इथं पितोय. याल्यानंतर तुम्हाला दाखवते की जवळून काय काय आम्ही घेतले. तर इथं वांगी, लिंबू, टोमॅटो, गाजर, ब्रोकोली, भेंड्या, मिरच्या, आवळे, पुदिना, मेथीची भाजी, इथं पालकची भाजीसुद्धा भेटते आणि काकडी घेतली. गवारीच्या शेंगा तुम्हाला दाखवते जवळून. एवढ्या मोठ्या मोठ्या शेंगा इथं भेटतात. कारलीसुद्धा मोठीच असतात, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे भेटतं त्याची चव येत नाही खरं तर. छोटं कांदं, नंतर कांद्याची पात, कंस इथं नेहमी असतात. कधी आपण बघितलं तर मार्केटमध्ये भेटतात. तर असा हा भाजीपाला आम्ही घेऊन आलो आहे. आणि मल्याळी जी माणसं असतात ती वेगळा भाजीपाला घेतात, म्हणजे मी तुम्हाला दाखवलं ना, ते भरपूर व्हरायटी आहेत. तर आम्ही सांबारसाठी ते वेगळंच पॅकेज घेतो, पण हे आत्ता सांबार ह्या आठवड्यात आम्ही बनवणारच नाही, त्यामुळे काही घेतलं नाही. तरी बघा पुडी म्हणतात त्याला, पुडी आहे. आणि डाळी किंवा मटकी आणि मटकीची डाळ फक्त इथं भेटत नाही, पोहे, बाकी सगळं भेटतं. आणि हे सगळं आता मी स्वच्छ क्लीन करून पॅक करून ठेवते. तर हे भाजी वगैरे मी नीट करून ठेवले. तर कधी बाजार आणला तर एकदाच मी सगळं पॅक करून व्यवस्थित टीनमध्ये ठेवते. तर आता इथं मी आंब्याची चटणी बनवते. थोडंसं ओलं खोबरं कट करून घेतलं आहे, 2 छोटं कांदं, 2 लसणाच्या पाकळ्या, आलं थोडंसं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लाल मिरच्या, एवढं सगळं आपल्याला पाहिजे ह्या चटणीसाठी. कमेंट्स होत्या की
सगळं काही मराठीमध्ये सांगा. त्यासाठी मला दिवसात एक 6-7 वेळा हा व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि नंतर मी डबल एडिटिंग केले, कारण की एक ना एक वाक्य असं तोंडात येतच होतं इंग्लिशमधलं आणि नको डबल त्या कमेंट्स, म्हणून मी मराठी पूर्ण बोलण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एकसुद्धा शब्द मी इंग्लिशमध्ये घ्यायचा नाही असं ठरवते. तर हे बघा, जिरं आणि मोहरीची मी भाजून कुटून घेतलेली ते पण ह्याच्यामध्ये टाकते. मीठ टाकायचं. एकदम चविष्ट स्वादिष्ट अशी ही चटणी बनते. तर ही तुम्ही भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मीठ टाकायचं याच्यामध्ये, हळद टाकायची आणि मस्तपैकी हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. कुटून जरी बनवली तरी सुद्धा चालेल. तर हे बघा, जरा असं जाडभरडसं ठेवायचं हे. तर जाडसरच मी ही कुटून घेतले आणि मस्त आपली ही चटणी तयार झाली. तर काय होतं की आम्ही केरलामध्ये राहतो आहे, त्यामुळे आम्हाला ज्यावेळेस मल्याळम भाषा येत नव्हती त्यावेळेस इंग्लिश शब्द जास्त वापरायचो आणि तशी सवय लागून गेले, त्यामुळे पटकन तोंडात तीच वाक्ये येतात. आणि आता रात्री मी पौष्टिक असा डोसा बनवते. तर याच्यामध्ये मी 1 ग्लास ज्वारी भिजत ठेवलेली, 1 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ. तर याची फक्त ज्वारीचा डोसा कसा बनवायचा त्याची फुल रेसिपी मी घेऊन येते लवकरच. नेहमी आम्ही ज्वारीचा डोसा बनवतो. तर आज मी मऊ लुसलुशीत असा स्पॉन्जी डोसा इथं बनवून घेते. तर हे बघा, याला असं बबल्स येत आहेत. तर आता वरची साईड पूर्ण सुकली की आपण याची साईड बदलून घ्यायची. तर आम्ही फक्त बिना तेलाचं आणि पौष्टिक खाण्याकडे जास्त कल देतो आहे. याच्यातून वजन कमी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही जेवण करताय त्याचा निम्मा आहार घ्या, म्हणजे तुमचं वजन कमी होईल. आणि असं जरी रेसिपी बनवून तुम्ही खाल्ल्यात तरीसुद्धा वजन कमी होऊ शकते. बट त्यासाठी थोडीशी मेहनत तुम्हाला करावी लागेल, व्यायाम करावा लागेल, पाणी जास्त प्यावं लागेल, जेवण करताना चावून 1 तास 32 वेळा खावा लागेल. आणि असं जर बिना तेलाचं खाल्लं तर लगेच तुमचं वजनसुद्धा कमी होऊ शकते. हे तर इथं जी नारळाची चटणी आहे त्याची रेसिपी मी पूर्वी अपलोड केली आहे, त्यामुळे काही मी आता डबल दाखवलेली नाही. तर हे आहे आमचं रात्रीचं जेवण. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.